श्रीराम समर्थ श्रीराम भाग 83. 17व्या अध्यायामध्ये अर्जुन विचारतायत, जर एखादा मनुष्य कोणत्याच प्रकारचं यजन पूजन करत नाही, मग त्याची श्रद्धा कशी बरं ओळखायची? मग तेव्हा भगवंत उत्तर देतायत की त्याच्या आहारावरून, त्याच्या आहाराच्या रुचीवरून तो कोणत्या प्रकारचं भोजन करतो, त्याला कोणत्या भोजनाची आवड आहे, त्यानुसार त्याच्या निष्ठेची ओळख होते. सात्विक माणसांची रुची सात्विक खाण्यात असते, राजस माणसांची रुची राजसिक खाण्यात असते, खाणं पिणंही त्यांचं तेच असतं, आणि तामसिक लोकांची त्या तामसिक खाण्यामध्ये रुची असते. जो आहार करतो आपण तसा तसा आपला स्वभाव बनत जातो. आता इथे सात्विक मनुष्याचं सांगतायत, जो आहार करण्याने मनुष्याचं आयुष्य वाढतं, शरीर मन बुद्धी यामध्ये सात्विक बल येतं, उत्साह उत्पन्न होतो, शरीरामध्ये निरोगता वाढते, तो आहार सात्विक असतो. जे पचण्यास जड नाही अन्न, जे सुपाच्य आहे आणि दीर्घकाळ शक्ती देत राहतं. मग असं कोणतं अन्न आहे? मग फळं आहे, दूध आहे, तूप, लोणी, काजू, बदाम, पूर्ण शिजलेलं ताजं अन्न. तर असं अन्न जो कोणी खातो, अशा आहारामध्ये ज्याची रुची असते, तो मनुष्य सात्विक आहे अशी त्याची ओळख होते. पुढे राजसिक सांगताना ज्याला कटू आवडतं, कटू म्हणजे कडू आवडतं, आंबट आवडतं, कारलं, चिंच, आमसूल असं खाण्यात त्याला रस असतो, किंवा लवण अधिक खारट पदार्थ ज्याला आवडतात, अतिउष्ण पदार्थ ज्याला आवडतात, की ज्यातून वाफ निघते असे गरम गरम पदार्थ तो तोंडात टाकतो, किंवा अत्यंत तीक्ष्ण म्हणजे अतिशय तिखट, नाका डोळ्यांमधनं तोंडामधनं पाणी येतंय, अंगाला दरदरून घाम येतोय तरी तिखट खातोय, मिरच्या खातोय, किंवा रुक्ष पदार्थ कोरडे पदार्थ खातोय. मग असं ज्यांना आवडत असतं ते राजस माणसं असतात. पण या भोजनाने शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. आता तामसी माणसांचं वर्णन सांगितलेलं आहे. अर्धवट कच्चं अन्न ज्यांना आवडतं, किंवा जास्त शिजलेलं अन्न आवडतं, नासलेलं आवडतं, किंवा ऋतूंच्या व्यतिरिक्त फळं जी साठवून ठेवलेली असतात त्यांचे रस आवडतात, टिकवून ठेवलेले, किंवा दुर्गंधीयुक्त कांदा लसूण, सडवून ठेवलेली फळांची सडवून ठेवलेली दारू जास्त प्रमाणात ज्यांना आवडते, खूप आवडते, किंवा कोरडे पदार्थ, तिखट पदार्थ, शिळे पदार्थ, जास्ती तेल घातलेले पदार्थ, असे जे त्यांना आवडतात ते तामसिक लोक असतात. अशानुसार त्यांचे स्वभाव वर्णन किंवा त्या निष्ठा त्यांच्या कळतात, त्यांचे स्वभाव कळतात. श्रीराम समर्थ श्रीराम.